नमस्कार मित्रांनो, तर एम-जे ॲग्रो फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काढा, जो कोंबड्यांना सर्दीसाठी उपयुक्त ठरतो, म्हणजे CRDवर उपयुक्त ठरतो. तर या ठिकाणी पाहू शकता 100 ग्रॅम लसूण घेतलेले आहे, 100 ग्रॅम आलं घेतलेले आहे, त्याचबरोबर एक चमचा हळद घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही 2 हळकुंडांचा देखील वापर करू शकता. तसेच आपण इथे 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. 25 ते 30 आपण तुळशीची पाने घेतलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण 50 ग्रॅम ओवा घेतलेला आहे. त्यामध्ये म्हणजे त्यासोबत आपण 20-25 लवंग घेतलेले आहेत व 20-25 काळी मिरी घेतलेले आहेत. 25 ते 30 घेऊ शकता तुम्ही. व हा एक हिंगचा तुकडा आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे हिंग नसेल तर तुम्ही 1 चमचा हिंग पावडर टाकू शकता. व या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे. आणि हे तुम्हाला सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे पूर्ण. सगळे मिक्स करून वाटून घ्यायचं आहे व तुम्हाला 1.5 लिटर पाणी घ्यायचं व त्यामध्ये हे मिक्स करून उकळायला ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत तुमचं 1 लिटर पाणी होत नाही म्हणजे उकळून, तोपर्यंत तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे. पण तुम्हाला अशा प्रकारे पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पाणी माझ्याकडून जास्त झालेलं आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही. मी जास्त वेळ उकळून देणार याला. आणि असा काही विषय नाही होत एवढा पाण्याचा. पण आपण याच्यापेक्षा म्हणजे थोडंसं कमी झालं की उकळून घेणार, चांगलं व्यवस्थित उकळून घेणार पाणी. तर अशा पद्धतीने आपला काढा रेडी झालेला आहे. तर आता हा गार पडल्यानंतर तुम्ही गाळून घेऊन जो चोथा उरेल तो तुम्ही फीडमध्ये देखील देऊ शकता. आणि हा हिवाळ्यात तुम्ही आठवड्यातून 3 दिवस आणि उन्हाळ्यातून 1 दिवस देऊ शकता. उन्हाळ्यात यामध्ये हीट जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात द्यायचा असतो हा कधी पण. आणि आता जो चोथा उरेल तो फीडमध्ये टाकून तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा गाळून घ्यायचा आहे. आता काढा गाळून घेतलेला आहे आणि हा चौथा उरलेला आहे. हा तुम्हाला फीडमध्ये द्यायचा आहे टाकून. आणि हे तुम्ही 5 लिटरला 1 कप काढा त्यांच्या पाण्यामध्ये देऊ शकता तुम्ही.